नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. साम संजीवनी या आरोग्य विषय कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आजच्या धकाधकीच्या आणि बदलत्या जीवनशैलीत माणसानं प्रगतीची कितीही शिखरं सर केली असली तरी आज त्याचं सर्वात मोठं धन म्हणजे त्याचं आरोग्य आहे. पण हेच आरोग्य सध्या धोक्यात आलंय. विशेषतः मधुमेह या आजारानं महामारीचं स्वरूप धारण केलेलं आहे. अगदी तरुणांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण याच्या विळख्यात सापडत चाललाय. दुसरीकडे व्यसनमुक्ती हा देखील आजच्या समाजापुढील एक अत्यंत गंभीर प्रश्न बनलाय. व्यसनाधीनतेमुळे केवळ एक व्यक्ती नाही तर संपूर्ण कुटुंब आणि पर्यायानं पिढीच्या पिढी उद्ध्वस्त होत आहेत. निरोगी शरीर आणि निकोप मन हाच खऱ्या अर्थानं सशक्त राष्ट्राचा पाया असतो. या पार्श्वभूमीवर समाजाला या दोन्ही शापांपासून मुक्त करण्यासाठी आणि एक सदृढ भारत घडवण्यासाठी आरोग्य, मधुमेह मुक्ती आणि व्यसनमुक्ती भारत अभियान या अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम पद्मावती हेल्थ केअर आणि पद्मावती फाउंडेशननं हाती घेतलेला आहे. याच अभियानाअंतर्गत प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर राजन पाटील आणि पद्मावती हेल्थ केअर आणि पद्मावती फाउंडेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या मीनाक्षी सुतार यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आपल्या स्टुडिओमध्ये दोघेही आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक, डॉक्टर राजन पाटील गेल्या 21 वर्षांपासून व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी स्वतःच्या खर्चानं 2,60,000हून अधिक व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त केलेले आहे. त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीवर संशोधन करून चवहीन, गंधहीन आणि रंगहीन असं एक वैशिष्ट्यपूर्ण औषध विकसित केलेलं आहे. आयुर्वेद क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांनी बंगळुरू जेनेरिक रिसर्च सेंटर, ऑस्ट्रेलिया रिसर्च सेंटर, दीनानाथ मंगेशकर आदी संस्थांच्या सहकार्यानं 23 पेटंट्स मिळवलेत. सामाजिक कार्य ते विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मोफत व्यसनमुक्ती शिबिरं आयोजित करतात. पोलीस ठाणे, शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय इथं मार्गदर्शन शिबिर घेऊन मोफत औषधांचं वितरण करतात. तसंच दररोज आपल्या दवाखान्यांमध्ये रुग्णांची तपासणी देखील करतात आणि गेल्या 5 ते 6 वर्षांपासून ते नाडी परीक्षण या विषयाचे अध्यापन करत असून अनेक विद्यार्थ्यांना नाडी परीक्षक म्हणून त्यांनी प्रशिक्षित केलेलं आहे. या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांसाठी तसंच पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकन मिळालंय. तर मीनाक्षी सुतार या पद्मावती हेल्थ केअर आणि पद्मावती फाउंडेशनमध्ये कार्यरत आहेत. आता आपण विषयाला सुरुवात करूयात. सर, मॅडम, आजचा विषय खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि एक मोठं अभियान तुम्ही राबवताय संपूर्ण भारतभर. पण सुरुवातीला मधुमेह म्हणजे नेमकं काय असतं, त्याच्यामुळे शरीरामध्ये काय परिणाम होतात त्याविषयी सर सांगा. ॲक्च्युली डायबिटिक मधुमेह हा जो आजार आहे ह्या आजाराविषयी खूप सारे कन्फ्युजन्स आहेत. सगळ्यात पहिली कन्फ्युजन काय आहे तर हा साखरेचा आजार आहे. पण डायबिटिक मधुमेह हा साखरेचा आजार नाही आहे. हे पहिलं. ज्या वेळेस शरीरामध्ये पॅन्क्रियाजमध्ये इन्सुलिन सिक्रेशन प्रॉपर होत नाही किंवा इन्सुलिन शेवटच्या पेशींपर्यंत ग्लुकोज पोचवत नाही, ह्या दोन गोष्टींमध्ये जर चेंजेस झाले तर डायबिटिक हा आजार होतो. डायबिटिक हा आजार साखरेचा नाही आहे. साखर टेस्ट करून आपण अंदाज लावू शकतो की ह्या व्यक्तीमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत. ओके, आता डायबिटिक काय आहे तर पॅन्क्रियाचा प्रॉब्लेम आहे. मग पॅन्क्रियाज रिलेटेड ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे. आयुर्वेद काय सांगतं, वात, पित्त, कफ ह्या 3 प्रकृतीच्या व्यक्ती असतात आणि ह्या प्रकृतींमध्ये काय इनबॅलन्स झालं तर काय केलं पाहिजे ह्या रिलेटेड आपण ट्रीटमेंट देतो. आपण ज्यावेळेस आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट देतो डायबिटिकवर, त्यावेळेस आम्ही पॅन्क्रियाजमध्ये इन्सुलिन सिक्रेशन झालं पाहिजे प्रॉपर यावर काम करतो. दुसरं, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी जी आहे त्यावर पण आम्ही काम करतो, जेणेकरून आमच्याकडे असे खूप सारे लोक आहेत की 6 महिन्यानंतर त्या व्यक्तीची शुगर लेवल नॉर्मल आहे, त्या व्यक्तीच्या टॅबलेट्स बंद झाले, त्या व्यक्तीला इन्सुलिन चालू असेल इन्सुलिन पण बंद झालंय, कारण की आयुर्वेद हे बेसिकवर काम करतं. दुसरा प्रश्न आहे की डायबिटिक विषयी असा गैरसमज आहे की हा बरा होत नाही, हा आयुष्यभर राहणार. आणि खूप सारे लोक आहेत जे 5-5 वर्ष 10-10 वर्ष वॉकिंग करतील, एक्झरसाइज करतील, मेडिसिन्स घेतील, परंतु शुगर लेवल जी आहे ती नॉर्मल नाही आहे. मग यावर काय, पण आयुर्वेद काय करतं, बेसिकवर काम करतं. आणि हे आयुर्वेदाचं खासियत आहे. ज्यावेळेस वात, पित्त, कफ मेंटेन होईल ह्युमन बॉडीमध्ये त्यावेळेस डायजेशन मेंटेन होईल. डायजेशन मेंटेन झालं की इन्सुलिन सिक्रेशन प्रॉपर होईल, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी मेंटेन होईल आणि डायबिटिक मुक्त आपण होऊ शकतो. आमच्याकडे लाखो असे उदाहरणं आहेत. बरं, आता पद्मावती हेल्थ केअरच्या माध्यमातून आपण व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्तीसाठी बरीच औषधं तयार केलेली आहेत, त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. आपले मधुमेहावर काम करणारे कोणते असे प्रोडक्ट तुम्ही बनवलेले आहेत आणि ते कसं काम करतात त्याविषयी सांगा. पद्मावती डिबो नावाचं आम्ही मेडिसिन बनवलं. आता हे जे मेडिसिन आहे हे असं नाही झालं की काल बनवलं आणि आज मार्केटमध्ये आणलं, असं काही झालं नाही. आम्ही त्याच्यावर अनेक दिवसांपासून रिसर्च करतो. पाठीमागच्या 21 वर्ष झाले त्यावर आम्ही रिसर्च चालू आहे. परंतु हे जे प्रोडक्ट आहे ना हे 2 गोष्टींवर काम करतात. सगळ्यात पहिले, शरीरामध्ये जो पॅन्क्रियाज नावाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये अल्फा आणि बीटा पेशी बनत असतात. बीटा पेशींपासून इन्सुलिन बनतं. बीटा पेशींची कमतरता झाली की डायबिटिक होतो. मग बीटा पेशी वाढवण्याचं पहिलं काम करेल.
बीटा पेशी वाढल्या इनडायरेक्टली इन्सुलिन मेंटेन होणार, हे पहिलं. दुसरं, शरीरामध्ये जे इन्सुलिन आहे ना, त्या इन्सुलिनचं कार्य काय आहे, शरीरामध्ये जे पण अन्न येतं त्या अन्नातलं जे ग्लुकोज आहे ते ग्लुकोज शेवटच्या पेशींपर्यंत नेऊन पोचवणं. बरं. ओके, आता हे पोचवताना जर मध्ये काही अडथळे तयार झाले तर त्याला डायबेटिक म्हटलं जातं. आपलं जे प्रोडक्ट आहे ते काय करतं, ते इन्सुलिनचं काम जे आहे ते प्रॉपर शेवटच्या पेशींपर्यंत ग्लुकोज नेणं हे जे काम आहे ना हे प्रॉपर करतं. हे ज्यावेळेस हे दोन गोष्टी होतात ना, त्या दोन गोष्टी कंटिन्यूस ज्यावेळेस प्रॉपर व्हायला लागतात त्यावेळेस डायबेटिक माणूस फ्री होतो. अजून आयुर्वेदाची एक वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेस आयुर्वेदिक ट्रीटमेंट तुम्ही 3 महिने 4 महिने जास्तीत जास्त 6 महिने ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस ह्युमन बॉडी जी आहे त्याला परत ट्रीटमेंट घ्यायची गरज नाही आहे. बरं. 6 महिन्याचा प्रॉपर कोर्स केल्यानंतर व्यक्ती त्या आजारातून बाहेर येतो. लॉंग लाईफ तुम्हाला एखादं मेडिसिन घेणं याला ट्रीटमेंट नाही म्हणते. मी कुठल्या पॅथीला विरोध करत नाही, परंतु काही पॅथींमध्ये असं मानलं जातं डायबेटिक बरा होत नाही. आयुर्वेदाचं ओपिनियन असं आहे की वात पित्त कफ ह्या गोष्टींवर जर काम केलं, कफ प्रकृतीचा प्रभाव जर मेंटेन राहिला तर डायबेटिक हा बरा होतो. आम्ही तो करतोय. बरं. मीनाक्षी मॅम, तुमच्याकडे येते. तुम्ही स्वतः या प्रोडक्टचा वापर केलेला आहे, तुम्हाला त्याचे रिझल्ट्स कसे मिळालेत? सुरुवातीला मला किडनी स्टोन होता. काही दिवसांपूर्वी मी जे औषध घेतलं, म्हणजे पद्मावतीबद्दल मी ऐकलं, त्यानंतर मी औषध स्वतःसाठी घेतलं. माझा 10 mm चा जो स्टोन होता तो पडला. कमीत कमी 8 ते 10 दिवसामध्येच माझा तो म्हणजे खडा क्लिअर झाला. म्हणजे काही लोकांचा कसा समज आहे की किडनी स्टोन आहे म्हणजे खूप जास्त दुखतं, आयुर्वेदाने फरक पडत नाही, असं होत नाही. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की 8 ते 10 दिवसामध्ये आपण ज्यावेळेला औषध घेतो, सातत्य ठेवतो, तर म्हणजे रिझल्ट आपल्याला नक्की मिळतात, असं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किडनी स्टोन झाल्यानंतर मला गर्भाशयाचा पण थोडासा त्रास होता. त्यानंतर मी सोनोग्राफी केल्यानंतर मला समजलं की गर्भाशयाला मला छोटीशी गाठ आहे. 19 mm ची गाठ होती ती. त्यानंतर मी वुमन हेल्थ आणि HLK हे सुद्धा औषध मी घेतलेलं आहे. आणि ज्यावेळेला मला स्वतः रिझल्ट आले, म्हणजे मला चांगल्या पद्धतीचा फरक पडल्यानंतरच मी ह्या कामाला सुरुवात केली. अच्छा, म्हणजे केवळ व्यसनमुक्ती आणि मधुमेहावरतीच ही याची औषधं नाही आहेत, तर बऱ्यापैकी सगळ्याच आजारांवर आपण हेल्थ केअरच्या माध्यमातून औषधं प्रोव्हाइड करतो. 23 प्रकारचे प्रोडक्ट पेटंट केलेले आहे आम्ही, आणि ते 23च्या 23 मार्केटमध्ये आम्ही लॉन्च केलेले आहे. बरं. सर, तुम्ही 21 वर्षांपासून व्यसनमुक्तीमध्ये कार्यरत आहात. बऱ्याच जणांना तुम्ही व्यसनातून मुक्त केलेलं आहे, तर हे काम तुम्ही कसं करता त्याविषयी सांगा. व्यसन ह्या गोष्टीविषयी ना खूप सारे कन्फ्युजन्स होते. व्यसन म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला समोर बसवा, मग त्याला समजावून सांगा, समजावून सांगितल्यानंतर त्याचं व्यसन सुटतं. परंतु असं मार्केटमध्ये होत नाही, हे प्रॅक्टिकल नाहीये. किती लोक असे की ज्याने सिगरेटच्या पॅकेटवर कॅन्सरचं चित्र बघितलं, तो घाबरला आणि ते सिगरेटचं पॅकेट त्याने फेकलं. सिंगल माणूस नाहीये. सायकोलॉजिकली तुम्ही किती दिवस त्याच्यावर काम करणार? आता सायकोलॉजिकली काम करून काय होऊ राहिलंय मार्केटमध्ये? दुसरं एक असं, ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला व्यसन लागतं त्यावेळेस या शरीरामध्ये काय चेंजेस होतात? सगळ्यात पहिले तोंडामध्ये जे टेस्ट बड आहे त्याच्यामध्ये चेंज होतो, लिव्हरमध्ये चेंज होतो, आणि डोपामाइन सिक्रेशन जे आहे त्याच्यामध्ये चेंजेस होतात. आपण एक उदाहरण घेऊ. प्रेग्नंट लेडीज माती खाते, तुम्ही ऐकलं असेल. आता ही प्रेग्नंट लेडीज 22, 23, 25, 30 वर्षाची लेडीज आहे, तिला तुम्ही समोर बसवा आणि कन्व्हिन्स करा माती नाही खाल्ली पाहिजे, पोटात बाळ आहे वगैरे वगैरे वगैरे. काय होईल? काही नाही होत. तुमच्याकडे काय होतं माहीत नाही आम्हाला. आमच्याकडे ना गहू निवडायला घेतले जातात. मग गावामध्ये ते बारीक बारीक मातीचे खडे असतात, ते थोडेसे खाल्ले जातात. मला हे म्हणायचं आहे की समजून सांगून माती खाणं बंद नाही होणार. माती खाणं केव्हा बंद होईल? कॅल्शियमचं इंजेक्शन द्या, कॅल्शियमच्या गोळ्या द्या, माती खाणं बंद होतं. सेम ज्या वेळेस एखादा व्यक्ती व्यसनाधीन होतो त्यावेळेस त्याच्या लिव्हरला इन्फेक्शन होतं, डोपामाइन सिक्रेशन वाढतं. त्यावर जर फिजिकली काम केलं आपण तर व्यसन सुटतं. आमच्याकडे मेडिसिन जे आहे ना व्यसन सोडण्याचं, त्याला रंग नाही, चव नाही, वास नाही. भाजीत पोळी, दुधात, चहात, अगदी दारू सोडायचं औषध तुम्ही दारूमध्ये द्या, दारू सुटते. त्या औषधाला काहीच नाही, रंग नाही, चव नाही, वास नाही. आता हे औषध 3 गोष्टींवर काम करतं. सगळ्यात पहिले तोंडामध्ये जे टेस्ट बड असतात, अल्कोहोल निकोटीनची जिथे टेस्ट लागते ती टेस्ट लागणार नाही. टेस्ट नाही तर मजा नाही, मजा नाही तर नशा नाही, पहिलं. दुसरं, लिव्हरच्या इन्फेक्शनवर काम करतात. जसं जसं लिव्हरचं इन्फेक्शन कमी कमी होत जातं तसं तसं व्यक्तीची दारू पिण्याची जी इच्छा आहे ती कमी कमी होत जाते. एक वेळेस ज्यावेळेस त्याची इच्छा संपते त्याच वेळेस व्यसन सुटू शकतं. दुसरं कुठलंही ऑप्शन नाही आहे. आणि तिसरं काय, तर डोपामाइन सिक्रेशन जे आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीने अल्कोहोल घेतलं तर अल्कोहोलनी मजा येत नाही. अल्कोहोलचा इफेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टीमवर होतो, डोपामाइन सिक्रेशन होतं, आणि ह्या सिक्रेशन त्या डोपामाइनमुळे मजा येते. बरं. आपलं जे औषध आहे ते डोपामाइन सिक्रेशनवर काम करतं. मजा येत नाही, मजा नाही तर नशा नाही. आत्तापर्यंत आमच्याकडे 4.5 लाख लोकांचा डेटा आहे की ज्यांना आम्ही औषध दिलं आणि त्यांचं व्यसन सुटलं. याच्यामध्ये 50% जास्त लोक असे आहेत की ज्यांना माहितीच नाहीये की त्यांना औषध दिलं गेलंय. सायकोलॉजीचा काय रोल आहे न सांगता त्यांना औषध दिलं जात आहे. आणि आमच्या औषधाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की त्याचा डेमो पण होतो. उदाहरणार्थ एखाद्या माणसाच्या हातामध्ये तंबाखू, गुटखा, सिगरेट, बिडी आहे, त्याला प्यायला लावा,
तोंडामध्ये 10 थेंब टाका, त्याला गुटखात वगैरे खायला लावा, त्याला त्याची लगट टेस्ट येणार नाही. म्हणजे तो डेमो घेऊन पण त्याला जर असं वाटलं की खात्री आमचं व्यसन सुटेल, त्यानंतर तुम्ही औषध घ्या. जे अशा पद्धतीने व्यसन सोडण्यासाठी आम्ही डेमो पण देतो. अच्छा, म्हणजे रुग्णाला मुळात कळतच नाही की त्याची औषधं सुरू आहेत आणि ते व्यसनातून मुक्त होत आहेत. मोस्टली ना, एखाद्या व्यक्तीला जर म्हटलं की आम्ही तुला व्यसन सोडण्याचं औषध देतोय, तर घरामध्ये रामायण महाभारत होईल. हो, खरं मला नाही सोडायची, हा त्यांचा व्ह्यू असतो. पण त्याला न सांगता दिलं आणि न सांगताच द्यावं लागतं. पहिले आमचं जे मेडिसिन होतं ना, त्याला थोडासा रंग होता मसाल्यासारखा वगैरे. आम्ही त्याला कलरलेस टेस्टलेस बनवायच्या पाठीमागे हेच कारण आहे. सर, कळलं नाही पाहिजे त्याला. बरं बरं. आता सर, या व्यतिरिक्त पण आपले काही हेल्थचे प्रोडक्ट आहेत का, त्याविषयी पण जरा सांगा. खूप सारे प्रोडक्ट आहेत याच्यामध्ये. वेट लॉस, वेट गेन, वुमन हेल्थ, त्याच्यानंतर किडनी स्टोन, असे खूप सारे प्रोडक्ट आहेत. पण मार्केटमध्ये ज्या गोष्टींची अत्यंतिक आवश्यकता आहे, उदाहरणार्थ किडनी स्टोन, 10 mm च्या पुढे जर तुमचा किडनी स्टोन असेल तर तुम्हाला ऑपरेशन सजेस्ट केलं जातं. काय रोल आहे ऑपरेशनचा? ऑपरेशनचा रोल काय आहे? तर तो जो स्टोन आहे ना, तो डिझॉल्व्ह होण्याची टेक्निक जी आहे ती नाही आहे ॲलोपॅथीमध्ये किंवा होमिओपॅथी कुठल्या तरी आजारामध्ये. आपण त्याला डिझॉल्व्ह करतो. त्याचे जो स्टोन बनलेला आहे, बनण्याच्या पाठीमागे जे काही कारणं आहेत, त्या केमिकलला जर काढून टाकलं आणि फिल्ट्रेशन जर प्रोसेस प्रॉपर झाली तर स्टोनचे तुकडे तुकडे होऊन तो स्टोन बाहेर पडेल. आमच्याकडे 29 mm चा जो स्टोन आहे तो आम्ही 6 ते 7 दिवसामध्ये काढून टाकतो बॉडीमधून. 10 mm च्या पुढे ऑपरेशन सजेस्ट केलं जातं. मार्केटमध्ये ज्या गोष्टींना प्रॉपर सोल्युशन नाही, त्या गोष्टींना आयुर्वेदाने सोल्युशन 5000 वर्षापूर्वी ऑलरेडी दिलेलं आहे. आपल्याला काम करायचं काय आहे, तर स्टडी करायचं आहे आणि मार्केटमध्ये औषधं द्यायचे. वुमन हेल्थ, स्त्रियांच्या गर्भविषयी रिलेटेड ज्या समस्या आहे त्याच्याविषयी आयुर्वेदाने खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्याला फक्त ते सगळा कॉम्बिनेशन एकत्र करून प्रॉपर समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये द्यायचं आहे. आणि आमच्याकडे जे डिस्ट्रीब्युटर आहे, उदाहरणार्थ ह्या मॅडम डिस्ट्रीब्युटर बनल्यात, याच्या पाठीमागे कारण काय? मॅडमने पहिलं मेडिसिन घेतलं, त्यांना रिझल्ट मिळाला. रिझल्ट मिळाल्यानंतर त्यांना खूप कमी पैशामध्ये रिझल्ट मिळाला म्हणून त्यांनी शेअर केला किंवा मला हा रिझल्ट मिळाला, तुला पण 4 पैशात रिझल्ट भेटेल, असं त्यांनी विकायला सुरुवात केली. त्यांच्याकडे परत लोक मागायला लागले. मग त्यांनी आम्हाला विचारलं, आम्ही विकू शकते का? नाव शी इज डिस्ट्रीब्युटर. म्हणजे असे खूप सारे लोक आहे की ज्यांना स्वतःचा अनुभव आला, मग ते आमच्या फाउंडेशनशी जोडले. आणि आमच्या फाउंडेशनला पैसा जेवढा येतो ना, त्याच्यापेक्षा जास्त दुवा पण येतात. का? कारण की आम्ही खूप कमी पैशामध्ये त्यांना जास्तीत जास्त रिझल्ट देतो. मार्केटमध्ये डायबिटिकसाठी किती खर्च लागतो, आम्ही त्या व्यक्तीला 2 ते 3 हजार रुपयामध्ये बरं करतोय. हे आमची खासियत आहे. बरं, मॅमकडेच जाते कारण की मॅमना त्याचा अनुभव आलेला आहे. तुम्हाला स्वतः स्टोनचा त्रास होता, तुम्ही सांगितलं. साधारण किती दिवस तुम्ही ती औषधं वगैरे घेतलीत आणि कसा अनुभव होता तुमचा एकंदरीत, त्याविषयी सांगा. सुरुवातीला मॅम ज्यावेळेला समजतं, म्हणजे कोणतेही पेशंट असेल तर त्यांना ज्यावेळेला किडनी स्टोन हे समजल्यानंतर त्रास तर होत असतो खूप. प्रत्येक वेळेला हे डॉक्टर ते डॉक्टर असं म्हणत आपण आयुर्वेदावर जर विश्वास ठेवला, जसं की मी आपलं पद्मावती हेल्थचं औषध ज्यावेळेला घेतलं मी, कमीत कमी 8 ते 10 दिवसामध्येच आपल्याला रिझल्ट येतो. एक डब्बा देतो आपण सुरुवातीचा, 8 दिवसामध्ये संपवण्यासाठी, आणि दुसऱ्या 8व्या म्हणजे 15 दिवसाचा हा कोर्स राहतो सुरुवातीचा. कमीत कमी 8व्या दिवशी माझा खडा स्वतःचा पडलेला आहे. प्रत्येक पेशंटचं तसं होऊ शकतं. बरं. आणि त्यानंतर तुम्ही डिस्ट्रीब्युटरसाठी देखील काम केलं? हो मॅम, हो. अच्छा. आणि तो अनुभव तुमचा कसा आहे? हो मॅम, खूप चांगला आहे. कारण एक अमोल शिंदे म्हणून आहेत, त्यांची मुलगी आहे 3 वर्षाची. तिला पित्ताच्या खड्यांचा त्रास होता. त्यांनी पण बरेच हॉस्पिटल केले, बरेच डॉक्टर विचारले त्यांनी. त्यानंतर तिला म्हणजे खाणं वगैरे तिचं पूर्णपणे थांबलं होतं. आणि ज्यावेळेला आपलं औषध त्यांनी सुरुवात केली, म्हणजे असं बऱ्याच लोकांना माहिती आहे की पद्मावतीचं काम चांगलं आहे आणि पद्मावती हेल्थचं जे काही औषधं आहेत, आपले जे काही प्रोडक्ट आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यावेळेला त्यांनी त्यांच्या मुलीसाठी औषध घेतलं आपलं, जीबी स्टोनचं, जे पित्ताच्या खडे विरघळण्याचं काम करतं. आता मुलगी अगदी व्यवस्थित खाणं पिणं तिचं व्यवस्थित चालू आहे. हो, 3 वर्षाची मुलगी आहे. अच्छा, म्हणजे सगळ्या वयोगटातल्या नागरिकांसाठी हे औषधं आहेत? हा, आयुर्वेदात केमिकल नाहीये, साईड इफेक्ट नाहीये, तुम्ही कुठल्याही व्यक्तीला देऊ शकतात. 6 महिन्याच्या पुढे आपण व्यक्तीला, लहान मुलांपासून औषधं देऊ अगदी शकतो. सौंदर्याच्या रिलेटेड काही त्रास असेल, म्हणजे लाईक केस गळती असेल किंवा आणखीन काही सौंदर्याच्या रिलेटेड, तर त्या संदर्भात देखील कॉस्मेटिक रिलेटेड पण मेडिसिन आहे आमच्याकडे. स्किन केअर नावाचं मेडिसिन आहे. पण हे जे सगळे जे आहे ना, हा कन्सेप्ट जे आहे ती आयुर्वेदावर आहे. उदाहरणार्थ आम्ही जे डिस्ट्रीब्युटर आहेत ना, यांना आम्ही नाडी परीक्षण पण शिकवतो. तुम्ही आता उल्लेख पण केला. तर त्या नाडी परीक्षण शिकवण्याच्या पाठीमागे कारण काय? व्हॉट इज अ डायग्नोसिस? मार्केटमध्ये एखादा व्यक्ती खूप ठिकाणी जाऊन येतो पण त्याला बरं वाटत नाही. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला वाताचा प्रॉब्लेम आहे, वायूचा प्रॉब्लेम आहे, पित्त ऍसिडिटी होते. तुम्ही त्याला एंडोस्कोपी करा, एक्सरे करा, सोनोग्राफी करा, वायू, हवा ही कॅमेऱ्यात दिसणार नाहीये, पण नाडी दाखवते. मग त्यांना समजतं का हा वायूचा प्रॉब्लेम आहे.
तुम्ही त्याला प्रॉपर मेडिसिन द्या. तो ज्यावेळेस आमच्याकडे येतो ना त्यावेळेस सांगतो की मी खूप ठिकाणी फिरलो, डायग्नोसिस नाही झालं पण पोट दुखत आहे. आम्ही त्यांना मेडिसिन देतो, तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पोट दुखणं बंद होतं. तो त्याला आश्चर्य होतं, 3-3 वर्ष फिरलेला माणूस 3 दिवसांनी बरा का होतं? बिकॉज ऑफ डायग्नोसिस. आणि नाडी परीक्षण हे डायग्नोसिसचं खूप मोठं साधन आहे, ज्याला आपण विसरत चाललोय. त्याला आपण परत पुन्हा आणलं गेलं पाहिजे. यावर पण आम्ही काम करतोय. बरं सर, आता मला हे जे हेल्थ प्रोडक्ट आहेत ते विकण्याची तुमची प्रोसेस काय आहे त्याविषयी सांगा. आम्ही विकण्यासाठी ना स्पेशल असं काही केलं नाही. आम्हाला मार्केटिंग समजत नाही, आम्हाला रिसर्च समजतं. आम्ही काय करतोय की एखाद्या व्यक्तीला व्यसन सोडण्याचं औषध दिलं, त्याची दारू बंदी झाली. दारू ज्यावेळेस त्या एखाद्या व्यक्तीचं दारू सुटते त्यावेळेस पूर्ण गल्लीला कळतं की याची दारू सुटली आहे. मग तो आम्हाला विचारतो, मला माझा मित्र पण आहे त्याला पण सोडवायची. मग त्याला सांगतो ठीक आहे भाऊ, हे औषध आहे, हे एवढ्या किमतीमध्ये आहे, एवढ्या किमतीत भेटेल, आता तुम्ही पुढे विकू शकतात. आमच्याकडे जे पण डिस्ट्रीब्युटर आले त्या डिस्ट्रीब्युटरमध्ये 2 खासियत आहे. पहिली खासियत, त्याने पहिलं औषध घेतलेलं आहे, त्याने स्वतःचा एक्सपिरियन्स जो आहे तो त्याला सांगतो. आणि दुसरं काय तर 10वी पास असेल तर आम्ही त्याला नाडी परीक्षण शिकवतो, प्रॉपर डायग्नोसिस करून तो व्यक्ती औषध देतो. अडचणी आल्या तर तो डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करतो. बरं, आता समजा जे हेल्थ डिस्ट्रीब्युटर आहेत, जशा मॅम पण आहेत, पण यांना समजा एखाद्या हेल्थ डिस्ट्रीब्युटरला हेल्थ सेक्टरविषयी काहीच माहिती नसेल, मग त्यांना तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन शिकवावं लागणार. म्हणून मी तुम्हाला बोललो की 10वी पास जो व्यक्ती आहे ना त्यांना आम्ही नाडी परीक्षण शिकवतो. आणि नाडी परीक्षण विषयी खूप सारे कन्फ्युजन असे की हे क्रिटिकल आहे वगैरे 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 असं काहीतरी कन्फ्युजन्स आहे, पण तसं काही नाही आहे. जर प्रॉपर समजून घेतलं तर 1 महिन्यामध्ये बेसिक डायग्नोसिस आपण करू शकतो. आणि डिस्ट्रीब्युटर जे आहे ना त्यांना बेसिक ट्रीटमेंट द्यायची अथॉरिटी आहे, पण ज्या क्रिटिकल काही प्रॉब्लेम असेल तर त्याचे ते रिपोर्ट जे आहे ते आम्हाला पाठवतील. डॉक्टर त्याच्यावर रिपोर्टवर स्टडी करेल, पेशंटशी चर्चा करेल, नंतर आम्ही त्याला डायग्नोसिस करतो, नंतर आम्ही त्याला प्रॉपर ट्रीटमेंट पण देतो. म्हणजे एक असं नाही आहे की आला दिलं मेडिसिन असं नाही होणार, प्रॉपर त्याच्यावर काम पण होणार. बरं सर, मगाशी तुम्ही एक उल्लेख केलेला होता पद्मावती हेल्थ केअरचं डिबोचं जे औषध आहे त्याविषयी थोडं सांगा. पद्मावती जे डायबिटिक्सचं जे प्रोडक्ट आहे ना हे खरंच खूप जुनून आहे. आमच्याकडे 6 महिने डायबिटिक्सचं प्रोडक्ट घेतल्यानंतर इन्सुलिन टॅबलेट बंद झालेत. हे प्रोडक्ट काय काम करतं? 2 गोष्टींवर काम करतं. पॅन्क्रियाजमध्ये इन्सुलिन सिक्रेशनवर काम करतं आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीवर काम करतं. आणि ह्या 2 गोष्टींमुळेच डायबेटिक होतं. साखरेचा आजार नाही आहे डायबेटिक, हा पॅन्क्रियाचा प्रॉब्लेम आहे. आपण बेकरी फूड खातो, पॅकेट फूड खातो, आपली लाईफस्टाईल बदललेली आहे आणि ह्या गोष्टींमुळे डायबेटिक सारखे आजार राहिलेले आहेत. आमच्याकडे बीपीचे पण खूप सारे पेशंट येतात. बीपीमध्ये पण असंच म्हटलं जातं ब्लड प्रेशरमध्ये की लॉंग लाईफ तुम्हाला मेडिसिन घ्यावं लागेल, पण तसं काही नाही आहे. आम्ही त्याच्यावर पण काम करतो. आम्ही 6 महिन्यामध्ये त्या व्यक्तीला त्याच्या टॅबलेट जे आहे ते बंद करतो, त्याची लाईफस्टाईल आम्ही पूर्ववत करतो. बरं, आता मधुमेहाचे देखील सर बरेच सारे स्टेजेस आहेत. मग समजा एखाद्याला हायर लेवलचा मधुमेह झालेला असेल, अगदीच त्यांचे बरेच जेवणाचे देखील हाल होतात की हे नाही खायचं, ते खायचं नाही, खूप पथ्य पाळली जातात. अशा रुग्णांना या प्रोडक्टचा भात नाही खाल्ला पाहिजे, हे नाही केलं पाहिजे, ते नाही केलं, पोळी नाही खाल्ली पाहिजे, थोडं जरी खाल्लं, जेवण केलं तर शुगर स्पाइस होतं वगैरे वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना ह्या गोष्टींचा ॲटिट्यूड वेगळा आहे. ॲलोपॅथीचं डायग्नोसिस जे आहे, आयुर्वेदाचं डायग्नोसिस जे आहे ना ते वेगळं आहे. तुमचा हायर लेवल शुगर आहे म्हणजे तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम आहे असं काही नाही. तुमची कमी शुगर आहे म्हणजे तुम्हाला कमी प्रॉब्लेम आहे असं नाहीये. तुमच्या शरीरामध्ये पॅन्क्रियाजमध्ये डायजेशनमध्ये जे चेंजेस झालेले आहे त्या चेंजेसवर काम केलं पाहिजे. आता ते जे चेंजेस आहे ना त्या चेंजेस जास्त दिवसापासून असेल तर त्याला जास्त दिवस ट्रीटमेंट घ्यावं लागेल. कमी दिवसापासून असेल आणि कमी दिवसामध्ये 1 वर्षापूर्वीचा डायबिटिक आहे पण त्याची शुगर 400-450 आहे म्हणजे तो मेजर प्रॉब्लेममध्ये आहे असं नाही आहे. त्याचा प्रॉब्लेम तेवढाच आहे, आपल्याला त्याच्यावर काम करावं लागेल. जर आहार नियंत्रित केला आणि मेडिसिन प्रॉपर योग्य मेडिसिन जर घेतला तर डायबिटिक फ्री होतो, ही आमची गॅरंटी आहे. आमच्याकडे 30,000+ असे लोक आहेत जे डायबिटिक मुक्त आहेत. सर, तुम्ही पद्मावती हेल्थकेअरचे मेडिसिन घेताय मागच्या 3 महिन्यापासून. पद्मावती हेल्थकेअरबद्दल आणि त्याच्या रिझल्टबद्दल काय सांगाल? रिझल्टबद्दल एवढंच आहे की मी पहिले टेस्ट केली होती HbA1c, परंतु ते 7 पॉईंटच्या पुढे येत होती. त्यामुळे मला भीती वाटत होती आणखी शुगर वाढेल बाबा. मग माझ्या मिसेसने मला पद्मावती हेल्थकेअरचं सांगत होते की बाबा तुम्ही 3 महिन्याचा तो कोर्स पूर्ण करा. मग मी 3 महिन्याचा कोर्स पूर्ण केल्यानंतर मी टेस्ट करायला गेलो, माझं 6.2 आलं. म्हणजे मला आनंद वाटला आणि त्याच्यामुळे मला शुगर कमी झाल्याचा आनंदही झाला आणि मला असं एनर्जी, उत्साह आणि सर्व व्यवस्थित वाटायला लागलं. आणि ही नक्कीच आयुर्वेदिक औषध हे चांगलं आहे, साईड इफेक्ट नाही
आणि मला आनंद आहे, सरांना मला अभिनंदन करायचं आहे, एवढंच मी बोलू शकतो. इतरांना काय सल्ला द्याल? इतरांना एवढंच आहे, आपण त्याच्यावर विश्वास ठेवा, 3 महिन्याचा कोर्स करून बघा, तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळेल. सर बऱ्याचदा असे प्रोडक्ट्स असतात ना की आपण औषधं ज्यावेळेस घेत असतो त्यावेळेस आपल्याला तात्पुरता आराम मिळतो, पण एकदा औषधं बंद केली तर पुन्हा एकदा तो त्रास पुन्हा एकदा सुरू होतो. तर या औषधांमुळे आजार मुळापासून निघून जातो का? आयुर्वेद जे आहे ना ते व्हॅक्सिनेशन सारखं काम करतं. उदाहरणार्थ पोलिओचा डोस लहान मुलांनी घेतला 2दा 3दा 4दा 5दा, आता तुम्ही पोलिओचा डोस नाही घेणार का बरं? पोलिओचा जो व्हायरस आहे ना त्या व्हायरसची फाईट कशी करायची हे पांढऱ्या पेशींना माहिती झालंय आता. तसंच आयुर्वेदामध्ये आहे. तुम्ही एकदा त्याचं औषध घेतलं, डोस संपला, डोस संपल्यानंतर आता बॉडीला माहिती आहे की या आजाराविषयी कसं काम करायचं. आयुर्वेद मेडिसिन हे व्हॅक्सिनेशन सारखं काम करतं. म्हणून तुम्हाला जोपर्यंत मार्केटमध्ये आमच्याकडे वेट लॉसचं प्रोडक्ट आहे, मार्केटमध्ये खूप सारे वेट लॉसचे प्रोडक्ट आहेत, जोपर्यंत वेट लॉसचं मेडिसिन चालू होतं वेट लॉस बंद, मेडिसिन केलं वेट गेन सुरू, असं होणार नाही. आता फॅट कसं यूज करायचं हे बॉडीला माहिती आहे, इन्सुलिन कसं सिक्रेशन करायचं हे बॉडीला माहिती आहे. आता बरोबर. ज्या वेळेस एक वेळ अशी येते की ज्यावेळेस बॉडीला पूर्ण माहिती होते त्यावेळेस आपण मेडिसिन पण बंद करू आणि ॲलोपॅथिक मेडिसिन पण बंद करू, आपलं मेडिसिन पण बंद करू, त्याच्यानंतर माणूस हेल्दी राहणार. बरोबर. डोस जो आहे ना तो डोस व्हॅक्सिनेशन सारखं काम करतो. बरोबर. डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि मॅडम तुम्ही देखील इथे आलात आणि प्रेक्षकांना योग्य माहिती दिली त्याबद्दल आभार, धन्यवाद. धन्यवाद. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.